आम्ही ऐकतोय की युती करा, युती करा. तसा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. 500 कोटींचे काम आणले म्हणतात खोतकर. ते दुर्बीण घेऊन फिरतो मी आता दुर्बीण. आजचा दुर्बीण घेऊन फिरणार. कुठे आहे रे दादा तुझे 500 करोड? नगरपालिकांचं निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि अशामध्येच युतीबाबत अद्यापही स्पष्टता नसल्यामुळे जे नागरिक आहेत अद्यापही संभ्रमात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी आमदार कैलासजी गोरंट्याल आहेत, त्यांच्याशी थेट बोलूयात. काय सांगणार दादा, कशी सध्याची युतीबाबत काय आपलं भावना आहेत, काय स्पष्टता आहे? नाही, सध्या तर युतीबद्दल आम्ही ऐकतोय की युती करा, युती करा. तसा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. जर प्रस्ताव आला तर मग विचार करू. बरं, कोणती मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहात, काय सांगाल? विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही उभा राहणार आहे. कारण जर आम्ही इंडिपेंडंट लढलो तर आमचा अजेंडा फार वेगळा राहणार आहे आणि मॅनिफेस्टो आहे आम्ही आता तुमच्यासमोर बोलत नाही. पण जनतेला माहिती आहे की विकास करणारे कोण लोक आहे आणि त्यानुसार लोक आम्हाला मतदान करणार आहे आणि विकासाचे मुद्दे आमच्या मॅनिफेस्टोवर येईल. मित्र पक्षासोबत युती करणार आहात का? मी काय म्हणतो, प्रस्तावच आला नाही ना. फक्त टीव्हीवर बोलतात आणि त्यांचे काही लोक येऊन भेटतात. पण असं ना, प्रस्ताव म्हणजे ते लेखी प्रस्ताव दिला पाहिजे, की कोणत्या वार्डात ते इंटरेस्टेड आहे, कोणत्या वार्डात आम्ही इंटरेस्टेड आहे, कोणत्या वार्डात त्यांना किती नगरसेवक पाहिजे. आम्हाला आता बसून ते करावं लागतं, निगोशिएट करावं लागतं कमी जास्त करून. तेव्हा त्याला प्रस्ताव म्हणतात. हे हवेत सटाके मारणे म्हणजे त्याला प्रस्ताव म्हणजे युती म्हणत नाही मी त्याला. शहरामध्ये गोरंट्याल आणि खोतकरांची दिलजमाई होणार का, याबाबत मोठ्या चर्चांना उधाण आलेलं आहे. काय सांगाल? कसं आहे बघा, मी नेहमी लोकांना करतो, की दिलजमाई कसा लोणीकर साहेबांचा आणि दानवे साहेबांचा झाला. कारण दोघंही मॅच्युअर्ड लोक आहे. दोघांना कळतंय. आता एकीकडे मॅच्युअर्ड आणि एकीकडे अनमॅच्युअर्ड राहिलं तर ते कुठं होणार हो? गोरंट्याल आणि माझी कुठल्याही प्रकारची दुश्मनी नाही, असं देखील खोतकर आता म्हणतायत. मी काही मी पण ते म्हणतो, दुश्मनी कुठे आहे? पण सुरुवात तो करतो, मग एंड मला करावं लागतात. कोणत्याही प्रकरण बघा, मी त्या दर्शना हॉटेलमध्ये मी पहिल्यांदा आमदार असताना विलासराव देशमुखकडे असा प्रस्ताव होता, की याचं पूर्ण कुटुंब जेलमध्ये बसलं असतं. मी मी केलं नाही. पण हाच निवडून आल्यानंतर काय करतात, नगरपालिका आमची होती तेव्हा हे काढते. त्यात तथ्य काय नाही. व्यक्तिगत हा जातो. मग आम्हाला त्याच्यावर उत्तर द्यावं लागतं त्याला आणि तसं उत्तर देतो आम्ही. व्यक्तिगत जायचं माझ्याकडे 7 फाईल आहे त्याची. सध्या शहराची काय प्रमुख परिस्थिती आहे? काय नेमके प्रामुख्याने लोकांचे प्रश्न उपस्थित होतात? प्रश्न एक तर स्वच्छता. जेव्हा नगरपालिका आमची होती तेव्हा आम्ही देशात चांगला नंबर आला. महाराष्ट्रात आम्ही 6वा नंबर होता आणि मराठवाड्यात पहिला नंबर होता. स्वच्छता हे प्रश्न मोठे आहेत आणि भटके कुत्रे, मोकाट जनावर हा मोठा प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न एक आहे आणि पथदिवेचा प्रश्न आहे आणि जालनाची नगरपालिकेची शाळा आहे, त्याला आधुनिक करायचा हे आमच्या डोक्यात आहे आणि प्रस्ताव आणि जालना शहरात काय करता येईल त्यासाठी आमची पूर्ण तयारी आहे. आम्ही बघा घनकचरा प्रकल्प स्टार्ट केला. डंपिंग ग्राउंड होतं आता शहरात. आम्ही ते पूर्ण काढून सामनगावला शिफ्ट केला. हा ऐतिहासिक काम आम्ही केलेलं आहे. अटल अमृत म्हणून आम्ही हे परवा त्यांनी म्हटले पत्रकार परिषदेमध्ये, की अटल अमृत आतापर्यंत आम्हाला भेटलं नाही. त्याला हे माहीत नाही अटलवन त्याच्या घरच्या मागे मोतीबागच्या मागे काम चालू आहे. त्याला हे पण माहीत नाही का अटलवनचा कार्यक्रम आहे म्हणून आपल्याकडं. ते आता काय बोलण्यासारखं काही गोष्ट फार आहे. पण ते अटलवन बघा म्हणा काय, अटल अमृतमध्ये काय काम चालू आहे आमचं. 500 कोटींचे काम आणले म्हणतायत खोतकर. ते दुर्बीण घेऊन फिरतो मी आता दुर्बीण. आजचा दुर्बीण घेऊन फिरणार. कुठे आहे रे दादा तुझे 500 करोड? हां. हो, ते बघा मी तुम्हाला सांगतो. आपला जलकुंभ जे गणपती विसर्जन होतात, ते मी आमदार असताना ते मंजूर झालेले आहे आणि ते केंद्र शासनाचा मूलभूत सेवामध्ये आलेले आहे. त्याला हे पण माहीत नाही की हा लोन आहे का ग्रँट आहे का 100% अनुदान आहे. ते लोन आहे, बिगर व्याजचं लोन आहे. त्याचे पैसे रिफंड करावे लागतात. मी 9 कोटी केलेत, पण याने त्याला 19 कोटी केलं. आता मला सांगा 19 कोटी पाण्यात गेले की नाही? एक. सोलरचा प्रस्ताव 15 मेगावॅटचा आहे. त्याचं माझ्याकडं पूर्ण फाईल आहे. मी काय केलं, मंजूर माझ्या वेळी झाला. आचारसंहितामुळं ते उद्घाटन केलं नाही आणि त्याच्यानंतर मी डिफीट झाला. हे पूर्ण काम आम्ही केलेलं आहे. याने कोणत्याही प्रकारचं काम केलं नाही. याने एक सिमेंट रोडचं उद्घाटन केलं. त्या एस-टी-पी सीवरेज ट्रीटमेंट प्लांटपासून तर तिकडं चमडा बाजार पूर्ण गेलेलं आहे ते रोड. रोज 15,000 ते 20,000 लोक येतात त्या रोड. आता ते फटका त्याला लागेल.
आणि मला सांगा, की मी आणि दानवे साहेब असताना आणि राजेश टोपे असताना मी पूर्ण जालना शहराचं पूर्ण रोडचे उद्घाटन केले आणि सर्व सिमेंट रस्ते केले. अंबर हॉटेलच्या समोर असेल, राष्ट्रीय विद्यालयाचा रोड असेल, जे तुम्ही सांगा मी तिकडे आम्ही रोड कामं करून दिले. याने कुठे केलं? हे पदावर नसताना नारळ फोडायचं मी केलं. अरे कुठं? अरे याचं तर असं आहे ते साळेगाव म्हणून गाव आहे. रामनगरचा हायवे पण साळेगाव. जेव्हा हा मंत्री असताना उद्धव ठाकरे साहेब म्हणजे एक होते त्या शिवसेना. उद्धव ठाकरे साहेबांच्या हस्ते नारळ फोडला. आतापर्यंत झालं नाही. मी आमदार झाल्यानंतर करून दिलं. तुम्ही त्या गावात जाऊन इंटरव्ह्यू घ्या साळेगावमध्ये. हा काही करत नाही गप्पे-चप्पे आणि स्वतः म्हणता माझा सत्कार करा. मी याल ना. असं तेच आहे. काय आता ते बरं, कार्यकर्त्यांमध्ये सध्या कसा उत्साह पाहायला मिळतोय? काय सांगाल? हे बघा फॉर्म आमचे 500 पेक्षा जास्त गेले आणि 300-350 पेक्षा लोकांना जमा केलं म्हणजे कार्यकर्त्यांना जबरदस्त उत्साह आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे. यावेळीची रणनीती कशी असेल मग? यावेळीची रणनीती कशी असेल? रणनीती हां. रणनीती बघा एक काही गोष्ट तुमच्यासमोर बोलू शकत नाही. युती होईल का नाही होईल ती वेगळी गोष्ट आहे आणि जर युती झाली तर रणनीती थोडा माईल्ड घ्याव्या लागतात आणि युती नाही झाली तर मग फोर्सफुली रणनीती आखाव्या लागतात आम्हाला. काय यावेळी काय ध्येय असणार आहे आपलं मग? ध्येय जालन्याचा विकास. जालना म्हणजे ज्याचा टॉप 10 मध्ये महाराष्ट्रात आला पाहिजे. स्वच्छतापैकी, पाण्यापैकी, पथदिवेपैकी, आरोग्यापैकी आणि जे भटके कुत्रे आहे किंवा भटके जनावर आहेत त्यांची व्यवस्था करणे, पार्किंगची व्यवस्था करणे आणि आता जालना शहर फार मोठा झाला. जसं नूतन वसाहत झाला, इतर अंबड चौफुली झाली, मंठा चौफुली झाली, औरंगाबाद अशा मोठ्या-मोठ्या भागात एक सब्जी मंडी पाहिजे. नगरपालिकेचे चांगले दवाखाने पाहिजे, चांगले स्कूल पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्न करणार. यावेळी वाटेल झेंडा फडकेल म्हणून? 100% होणार आहे. फळकणारच आहे. फळकणारच आहे भारतीय जनता पार्टीचा. बरं, किती सीटं येऊ शकतात? आता आमचा जो आम्ही कॅल्क्युलेशन करतो 35 प्लसचा आमचं टार्गेट आहे. 35 प्लसचा. पण कुठं-कुठं जसं वार्ड 10, वार्ड 11, वार्ड 4 इथं कसल्या प्रकारचे भारतीय जनता पार्टी निवडून येईल त्याची रणनीती मी वेगळं करतोय आणि बाकी प्रभाग 13 जे उरलेले त्यात 100% आमचे लोक निवडून येतील. अ, निश्चितच आपण पाहिलं तर कुठेतरी विकासाच्या मुद्द्यांवर आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत आणि जी शहरातली मूलभूत प्रश्न आहेत ती आम्ही सोडवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला असल्याचं गोरंट्याल यांनी म्हटलेलं आहे. अजय गाडे, LS मराठी, जालना.